नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आजचा सोन्याचा रेट, ते पण 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटमध्ये. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूयात. आजचा 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्राममध्ये रेट आहे 9,551 रुपये. 8 ग्रामसाठी 76,648 रुपये, 10 ग्रामसाठी 95,810 रुपये आणि 100 ग्रामसाठी 9,58,100 रुपये. मित्रांनो, 22 कॅरेट सोन्याचा रेट 1 ग्राममध्ये झाला आहे 11,710 रुपये. 8 ग्रामसाठी 93,680 रुपये, 10 ग्रामसाठी 1,17,100 रुपये आणि 100 ग्रामसाठी 11,71,000 रुपये. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 24 कॅरेट सोनं म्हणजे 99.9% शुद्ध सोन्याचा रेट. 1 ग्रामसाठी किंमत आहे 12,775 रुपये. 8 ग्रामसाठी 1,02,200 रुपये, 10 ग्रामसाठी 1,27,750 रुपये आणि 100 ग्रामसाठी 12,77,500 रुपये. मित्रांनो, एवढी सोन्याची किंमत आहे, पण जर रिॲलिटीत विचार केला आपण तर सोनं आहे तरी काय नेमकं? बघा, सोनं आपल्याला जमिनीतून भेटते. सोनं एक बारीक बारीक दगडाचे तुकडे असतात. याची विचार केला ना आपण, याची काहीच किंमत नाही मित्रांनो. हे आपल्या माती म्हणजे बारीक जे रेतीचे दगड असतात आणि याच्यामध्ये इतका काही फरक नाही. आपण स्वतः याची किंमत याची तयार केलेली आहे. तर विचार करा तुम्ही, जर नीता अंबानी समजा जी अनिल अंबानी म्हणजे काय मुकेश अंबानीची बायको, तिनं जर डुप्लिकेट सोन्याचा हार घातला, समजा ते वेंटेक्सचा हार घातला, तर लोक काय म्हणणार? सोन्याचाच हार असेल. आणि जर एखाद्या भांडे करणाऱ्या दुसऱ्याच्या घरी जाऊन भांडे करून बाहेर करतात ना, त्याने जर रिअल सोन्याचा हार घातला तरी लोक काय म्हणणार? बेंटेक्सचा हार. म्हणजे लोकांचं ज्याला स्टेटस असते ना, त्याला ते मान्य करतात, ज्याला नसेल तर नाही. तर आपण जाग्यावर सोन्याची किंमत काहीच नाही, फक्त आपली किंमत आहे, तर लोक आपल्याला हे करणार. मग ह्या गोष्टी तुम्हाला काय. आणि मित्रांनो, ज्या दिवशी लोक सोन्याला भाव देणं बंद करतील ना, तर सोनं आपल्याला अशी काहीच किंमत राहणार नाही सोन्याची. जर लोकांची मेंटॅलिटी अशी झाली की अरे काय हे दगडच आहे शेवटी, काय याला फक्त चमकायले फक्त, जर तसं वागलं ना, तर सोन्याला कोणी 100 रुपयाने सुद्धा घेणार नाही. असा एक टाईम जर कसं माहिती का, लोक मानतात, जे लोक मानतात त्याला किंमत आहे. त्याच्यामुळे आपल्या म्हणण्यानं काय होणार नाही. गुंतवणूक करायची असली तर करा, रेट वाढणार आहे. कारण की लोकांचं दिमाग हुशार आहेत. जास्त बोलायची इच्छा नाही. मी भेटतो आपण पुढच्या व्हिडिओत.